शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात 6500 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा पोखरणारा हा ॲम्ब्युलन्स घोटाळा नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। राज्यात 6500 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे। खेकडा काय असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे। रोहित पवार यांचा तानाजी सावंतांवर निशाणा। एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरतं, तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो। महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला कोण पोखरतंय? रोहित पवार यांच्या एका हातात घोटाळ्याची फाईल आणि दुसऱ्या हातात जिवंत खेकडा बघून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात 6500 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झालाय असा आरोप केला। पण आरोग्य विभागाचाच घोटाळा असल्यानं थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत संबंध जोडला गेला। एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरतं, तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो। असा हा खेकडा असतो। आज ही गोष्ट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे। हा घोटाळा 6500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। वाईट गोष्ट इथं घडली आहे। दिवसाला 38 बालकं मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे। त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6500 कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे। राज्य सरकारमार्फत राज्यातील शहरांसह दुर्गम भागातील रुग्णांना मोफत वाहतूक सेवा पुरवली जाते। आरोग्य खात्याच्या या योजनेसाठी वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवण्याचं कंत्राट देण्यात येतं। जुन्या ठेकेदाराला या योजनेसाठी महिन्याकाठी 33 कोटी रुपये हे मोजले जायचे, तर नव्या टेंडरमध्ये नव्या ठेकेदाराला महिन्याकाठी 74 कोटी 29 लाख रुपये देण्याची तयारी सरकारनं दाखवली। म्हणजे नव्या ठेकेदाराला वर्षाला 900 कोटी रुपये दिले जाणार आहे। त्यानुसार 10 वर्षात सरकारच्या तिजोरीतून सुमारे 8000 कोटी ठेकेदाराला देण्यात येतील। कथित ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांच्याकडे संशयाची सुई आहे। रोहित पवार यांनी या घोटाळ्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांना देखील जबाबदार धरलंय। अर्थ खात्यानं फाईल कशी पास केली असा सवाल रोहित पवार यांनी केला। तर आम्ही हा घोटाळा पुराव्यानिशी सिद्ध करू असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय। आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच। एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी, त्यांचं पद सोडावं, पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालेलं आहे ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली। मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी गेली? हा मोठा घोटाळा आहे। हा माणूस जो कोण आहे ज्याला हे मिळालेले कॉन्ट्रॅक्ट हा कोणाच्या जवळचा आहे? कोण याच्यामध्ये? मी तर म्हणेल तानाजी सावंतांना सुद्धा विचारलं नसेल असं माझं मत याच्यामध्ये। दुसरीकडूनच एजन्सी फिक्स झालेली दिसते। निश्चित हा विषय निवडणुकीच्या प्रचारासमोर येईल। पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून दाखवू। माझ्याकडे तरी याचे सगळे पुरावे आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरोग्य यंत्रणेचा घोटाळा समोर आलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्यामुळे महायुती सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांच्या या आरोपांवरती तानाजी सावंत यांनी अद्याप तरी प्रतिक्रिया दिलेली नाही। आधी या विषयाची माहिती घेतो आणि त्यानंतर प्रेस नोट किंवा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला जाईल असं सावंत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। ॲम्ब्युलन्सच्या या टेंडरला गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या आरोपाबरोबरच राजकीय वादाची देखील किनार आहे आणि हा वाद सत्ताधारी पक्षांमधील आहे आणि त्याचेच पडसाद आता कुठं उमटायला सुरुवात झाली आहे। यापूर्वी रत्नागिरीमधील तिवरे धरण फुटल्यानंतर तानाजी सावंतांनी खेकड्यांनी धरण पोखरल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं।
आता ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत तानाजी सावंत काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज.